दर्शको नमस्कार, मी जगदीश शिंदे, सिटी चॅनल प्रस्तुत चला निर्भयपणे परीक्षेस सामोरे जाऊया या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आगामी काळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता 12वी व इयत्ता 10वीच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत। खरं म्हणजे आगामी काळात या परीक्षा होऊ घातल्या आणि या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी सज्ज आहेत। तसं परीक्षेचं संचालन सुव्यवस्थितपणे पार पाडावं यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे। या संपूर्ण कार्यकाळात परीक्षा कालावधीत खरं म्हणजे विद्यार्थी असतील, पालक असतील, परीक्षेकामी नियुक्त अधिकारी कर्मचारी हे नैसर्गिकपणानं तणावाखाली असतात। वेगवेगळ्या पद्धतीने कामाचा प्रेशर तणाव या सगळ्यांवर असतो। खरं म्हणजे ही परीक्षा निर्भयपणे पार पाडावी या हेतूने परीक्षार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील, परीक्षेकामी नियुक्त अधिकारी कर्मचारी असतील, या सगळ्यांमध्ये मार्गदर्शनाची भूमिका खरं म्हणजे घेतली जावी या भावनेतून सिटी चॅनलने चला परीक्षेस निर्भयपणे सामोरे जाऊया हा विशेष कार्यक्रम आपल्यासाठी आणला आहे। या कार्यक्रमातून आजच्या दिवशी आपल्या समवेत काही मान्यवर ज्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत ते आहेत सन्मान्य श्री प्रकाशजी रणदिवे साहेब, जे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आहेत, ते आपल्याशी या कार्यक्रमात संवाद साधणार। सर नमस्कार। नमस्कार। खरं म्हणजे रणदिवे साहेबांचा परिचय करून द्यायचा तर रणदिवे साहेब हे यांनी शिक्षक, उपशिक्षक, परीक्षा कालावधीत पर्यवेक्षण करणं, त्याचप्रमाणे कस्टोडियन म्हणून जिथे प्रश्नपत्रिकांचं वितरण केलं जातं, उत्तरपत्रिका जमा केल्या जातात, अशा ठिकाणी देखील त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून कामकाज पाहिलं आहे। स्क्वॉड पथक जे असतं, भरारी पथक असतात, अधिकारी म्हणून त्या परीक्षा केंद्रांना भेटी देणे, त्या दरम्यानच्या सगळ्या भूमिका निभावणे हे देखील त्यांनी कामकाज पाहिलं आहे। आणि शिक्षण विभागात सर्व शिक्षा अभियान असेल, शालेय पोषण आहार विभाग असेल, याच्यात प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका निभावली आहे आणि गट शिक्षण अधिकारी म्हणून देखील त्यांनी भूमिका निभावली। अर्थात परीक्षेचं पर्यवेक्षण ते निरीक्षण यापर्यंतचं सर्व घटकातून सर्व जबाबदारी त्यांनी पार पडली, म्हणून ते आपल्याला फार उत्तम रीतीने मार्गदर्शन करू शकतील। त्याचप्रमाणे आपल्या समवेत डॉक्टर ओशीन रणदिवे मानसोपचार तज्ज्ञ म्हणून उपलब्ध आहेत। मॅडम नमस्कार। नमस्कार। मॅडमांकडूनही आपण विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची मानसिकता, परीक्षेकामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि सुस्थितीत ही मानसिकता कशी असली पाहिजे याबाबत चर्चा करणार आहोत। खरं म्हणजे आपल्याला सुरुवात सन्मान्य रणदिवे साहेबांकडून करायचे। सर नमस्कार। खरं म्हणजे परीक्षा कालावधी गेल्या 34 वर्षाचा आपला हा संपूर्ण परीक्षेचा अनुभव आहे। काय सांगाल आपण हा एकंदर अनुभव पाहता विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने काळजी घेणं हे गरजेचं, कारण फार धकाधकीचं जीवन झालं आहे। यात अनेकदा चांगल्या गोष्टी जशा प्रकर्षानं जाणवतात तसं तणावातून वाईट गोष्टी पण होत असतात, काय सांगाल आपण? सर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, मी 1988ला शिक्षक म्हणून जैन हायस्कूलमध्ये रुजू झालो, इंग्रजीचा शिक्षक होतो। त्या काळची परीक्षा आणि आम्ही दिलेली परीक्षा 80-81 आम्ही 10वीला होतो, त्यावेळची खूप मोठा बदल झालेला आहे। आता प्रश्न असा येतो की तणावमुक्त परीक्षा हे खूप वर्षापासून आम्ही आहे। मी स्वतः 34 वर्ष म्हणजे 8 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं। त्याच्यानंतर मी परीक्षा दिली, इकडे जिल्हा परिषदेला आलो, शिक्षण विस्तार अधिकारी झालो, गट शिक्षण अधिकारी झालो, सगळे प्रकारची कामं केली मी। तुम्ही जसं मगाशी म्हटले की असं कुठलं काम नाही परीक्षेचं, म्हणजे पेपर तपासण्यापासून म्हणजे अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये, ह्या सगळे कामं आपण केलेले आहेत। पण प्रश्न असा येतो की हे सगळं करत असताना की विद्यार्थी जे आहेत ना, विद्यार्थी खूप प्रेशरमध्ये असतात आणि ते प्रेशरमध्ये आणण्याचं काम पालक करतात, हा माझा स्पष्टपणे। कारण 34 वर्ष मी 8 वर्ष केलं की 24 वर्ष मी गट शिक्षण अधिकारी म्हणून काम केलं, कस्टोडियन म्हणून काम केलं, पेपर तपासनीस म्हणून काम केलं। अनेक ठिकाणचे अनेक प्रसंग आहेत, ते तुम्हाला सांगायला तुमचा वेळ असेल तर मी सगळं सांगू शकतो। आता मी रिटायर झालो आहे म्हणून मला बोलायला काही अडचण नाही आहे, पण आमचं डिपार्टमेंट शिक्षण विभाग जो आहे खूप चांगल्या पद्धतीने सगळं काही करतं। पण पालक जे आहेत ना, 500 विद्यार्थी एखाद्या सेंटरला असतील का 350पासून एक सेंटर असतं समजा, फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी 500 असतील, कुठे 1000 असतील, कुठे 2000 असतील। पण हे सगळे विद्यार्थ्यांच्या बरोबर जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्या डबलचे पालक तिथे असतात। पालक असतील इन द सेन्स म्हणजे कोणतरी अजून इतर हे जे आहे ते येणार। माझं एकच विनंती राहील की पहिला मुद्दा की हे जे आपण आता 11 तारखेला 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर सुरू होतो आहे, 21ला 10वीचा होतो आहे,
आता 2 दिवस बाकी आहेत फक्त. आजची 8 तारीख आहे. 9-10 पोरं त्यांच्या याच्यामध्ये आहेत. कोणी टी व्ही बघणार नाही. पालक सगळे टी व्ही वगैरे बंद करून ठेवतात, चॅनल बंद करून ठेवतात, मुलांना अभ्यास केला. हे तुम्ही एक तर पहिले किमान 4-1 महिने आधी हे सुरू केलं पाहिजे, की जेणेकरून जनजागृती ही 3-4 महिने आधी झाली पाहिजे. ऐन वेळेस जनजागृती करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. म्हणजे अर्थ आहे, पण आता कोण बघेल? म्हणजे मी जरी पालक आहे, आता एक माझी पोरगी इंजिनियर आहे, एक दुसरी डॉक्टर आहे, पोरगा माझा याला ॲग्रीला आहे, BSc ॲग्रीला गव्हर्नमेंटला. सर खरं आहे, म्हणजे अशावेळी हे सगळी तणावाची परिस्थिती असते प्रामुख्याने. पण विशेषतः बघा, आपण एका मुद्द्याकडे फार चांगलं लक्ष वेधलं की पालक हा फार महत्त्वाचा घटक आहे या सगळ्या ह्याच्यात. आणि पालक जेव्हा परीक्षा केंद्रावर गर्दी करतात विशेषतः, त्यावेळी बहुतांश वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. कारण अनावश्यक होणारी गर्दी, खरं म्हणजे अनेक भौतिक सुविधा या उपलब्ध आहेत विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकण्यासाठी, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकण्यासाठी. मात्र अनावश्यकपणे होणारी गर्दी आणि सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट की पालकही काय येतात, शैक्षणिक विकासासाठी 10वी आणि 12वीच्या परीक्षा टर्निंग पॉईंट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि नैसर्गिकपणे पालकांना वाटतं आपल्या विद्यार्थ्याला काही मानसिक आधार द्यावा अशा पद्धतीचं असतं. तर मी तुम्हाला त्याच्यावरती हेच बोलतो आहे की पालकांनी काय करावं, की एक तर मुलाला ठीक आहे, आता एखादं सेंटर असेल कुठलं XYZ, मी नाव घेत नाही सेंटरचं, तिथं जर विद्यार्थी आला ना, पालकाने फक्त ठीक आहे बसची व्यवस्था वगैरे काही नसेल, पण विद्यार्थ्याने अर्धा तास आधी परीक्षा सेंटरला पोचलं पाहिजे. हा पहिला माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याने काय ते बालविद्या अपेक्षित अमुक डमुक काही गरज नाही न्यायची नाही सरी, नाहीतरी बाहेरच फेकावं लागतं. आणि नंतर आता मी स्वतः होतो, मी आता या 24 वर्षामध्ये म्हणजे 34 वर्षाच्या जैनचा काल सोडला, 24 वर्षामध्ये कुठेही गेलं तर आम्ही काय करतो, सगळे जाळून टाकतो आम्ही. गेलं म्हणजे बाहेर दिसलं म्हणजे ते, कारण ते ठेवताच येत त्यांना मध्ये नेता येत नाही. सगळी चेकिंग आहे. शिक्षण विभागाचं एवढं लक्ष आहे, पण शिक्षण विभागाचे लोक काय करतील हो? किती लोक आहेत धुळे जिल्ह्यामध्ये? 88 केंद्रप्रमुख आहेत, त्यातले बरेच पद रिक्त आहेत. मी म्हणजे आता रिटायर झालो म्हणून सांगत नाही, विस्तार अधिकारी आहेत, ते 48 पद आहेत, त्यातले पण रिक्त आहेत. यंत्रणा कुठं कुठं उपरेल? महसूल विभाग जर पण कामाला लागतो, तहसील विभाग सगळे तालुक्याचे सगळे काय करतात, पण कुठं कुठं करतील, कुठं कुठं फिरतील. त्यामुळे एकच मला म्हणायचं आहे, पालकाने फक्त त्या मुलाला तिथं सोडावं परीक्षा सेंटरला, काही जाणव नाही, त्याने फक्त पाण्याची बॉटल आणून फाळ, तरी पाण्याची व्यवस्थासुद्धा परीक्षा केंद्राला असतेच. मी इतके सेंटर फिरलो आहे, प्रत्येक ठिकाणी पाणी असतं, घरून आणण्याची पण गरज नाही. ग्रामीण आदिवासी भाग शहरी भागाचं सोडून द्या, ठीक आहे, शहरी भागातले जरा लाडके पोरं असतात त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण ग्रामीण आदिवासी भागात, दुर्गम आदिवासी भागातले सेंटर पण मी धुळे जिल्ह्यात, नंदुरबार जिल्ह्यात मी तपासलेले आहेत. पण काही त्यांना एवढं पाण्याचं एवढं विशेष नाही. आणि पोराला 2-3 तासासाठी काहीच लागत नाही हो, काही नॉट नेसेसरी, गरजच नाही आहे. फक्त पोराने त्याचे काय पेन पेन्सिल वही म्हणजे काहीच नाही, पट्टी सिस पेन्सिल, आणि त्याने पेपर आहे ना, म्हणजे मी तर हे सांगेन की असं मस्त पेपर आखायचा, इकडचा मार्जिन सोडायचा, इकडचा मार्जिन सोडायचा. हे सगळे केल्यानंतर त्याने पहिल्याने माझी सुरुवात अशीच म्हणेन मी विद्यार्थ्याला, कारण एक तर अर्धा तास आधी त्याने सेंटरला पोचलं पाहिजे. 15 मिनटापूर्वी त्यांना पेपर भेटतो. आता ठीक आहे, एक 5-10 मिनटं अजून कमी अधिक केलेले असतील, माझ्या काळात नव्हतं, मला 2.5 वर्ष रिटायर होऊन. पण ते सोडल्यानंतर त्याने काय करायचं, त्या कालावधीमध्ये उत्तरपत्रिका जी आहे ना, ती आपल्याला 15 मिनटं आधी भेटून जाते विद्यार्थ्यांना, बरोबर आहे. प्रश्नपत्रिका वेळेवर भेटते, आणि ही सिस्टमच केली. आता मी स्वतः कस्टोडियन होतो, आम्ही 11ला जर पेपर असेल तर आम्ही ठरवायचो, अरे शेवटच्या सेंटरला किती वेळ लागतो, त्याच वेळेस कस्टडी उघडली जाते. प्रश्नपत्रिकेमध्ये कुठलाही घोळ होत नाही. मी कस्टोडियन म्हणजे माझ्या ताब्यामध्ये प्रश्नपत्रिका असल्यानंतर आम्हालाही अधिकार नाही ती प्रश्नपत्रिका फोडायचा. माझे पोरं पण 10वी 12वी सगळे झालेले आहेत, इतर पण पाहिलेले आहेत, कुणालाच अधिकार नाही. फक्त तिथे गेल्यावरती एक अर्धा तास आधी तो केंद्र संचालक असतो, आणि ते रनर असतात घेऊन जाणारे, ते सगळे बरोबर नेतात. ते पॅकिंग आणि सही पोलीस असतो त्यांच्यासोबत. शासनाने सगळी यंत्रणा शिक्षण विभागाने अतिशय उत्तम प्रकारे केलेली आहे. आणि मला कंटिन्यू करून घेतात आता विषय निघाला म्हणून. तर हे जे आहे ना, तिथे गेल्यानंतर प्रश्नपत्रिका मी जरी कस्टोडियन असलो, मी ते पण 6 वर्ष काम केलं. याच्यापूर्वी मी सगळेच काम केलं आहे, तुम्हाला सांगितलेलं जे. हे सगळं करत असताना काय होतं माहिती आहे का, की म्हणजे आम्ही कस्टोडियन म्हणून पण ते देऊ शकत नाही त्यांना फोडून, आम्ही कधीच मोजत नाही. 24 म्हणजे एखाद्या ब्लॉकमध्ये 24-25 पुन्हा 10 द्यायचे असेल, सगळे पॅकेट असतात. ते पॅकेट जसे तसे पॅक जातात.
त्याच्याबरोबर ते जो रनर असतो प्रश्नपत्रिका घेऊन जाणार आणि उत्तरपत्रिका तर शाळेकडे असतात, पण प्रश्नपत्रिका घेऊन जाणार तो फोडू शकत नाही. तिथे गेल्यावरती तिथं पुन्हा आमचे बैठे पथक असतं शासनाने नेमलेलं. मग ते शिक्षण विभागाचं असेल, अदरवाईज तुमचं महसूलचं असेल, कोणी पण असेल, अदर डिपार्टमेंट जे काय असेल ते जिल्हा परिषद आणि हे सगळ्यांच्या मिळून, आणि मग त्यांच्या समोर ते सगळ्या सहाय्य करून ते फोडून मग तेव्हा दिलं जातं. एखाद ठिकाणी काही चूक झाली कधीतरी होते, एकदा माझ्या आयुष्यातही झाले, तो तुमच्या पुढच्या प्रश्नाला मी त्याला उत्तर देईन. पण ते झाल्यानंतर तिथं गेल्यावरती जे काय आहे त्यांना एक 20 मिनटं आधी उत्तरपत्रिका तर भेटून जाते, त्याच्यावर त्यांनी त्यांचा नंबर वगैरे काय असेल त्यांचं ते, आणि त्यांनी जाताना एक लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी, काही वेळा विद्यार्थी बऱ्याच वेळा येतं ते आय डी कार्ड घेऊन जात नाही, त्यांचं जे काही असतं परीक्षेचं, हां, आणि त्यांचं जे असतं ना शाळेचं ते पण नेत नाही. अनेक वेळा विद्यार्थी विसरून जातात, पहिल्या दिवशी नेतात, दुसऱ्या दिवशी नेतात, पण ठीक आहे, त्यांचे शिक्षक असतात. मी तर असं म्हणेन तुम्हाला की विद्यार्थ्याने अर्धा तास आधी सेंटरला पोचलं पाहिजे. गेल्यानंतर तो 10 मिनटं फ्रेश होतो, आणि कुठलंही पुस्तक त्याने सोबत नेऊ नये. तो भलेच 50 किलोमीटरहून येऊ द्या, त्याला काही गरज नाही ना, काही अभ्यास करायची गरज नाही. तुमचे वर्षभरामध्ये 365 दिवसापैकी 220 दिवस जनरली आपल्या शाळा चालतात, 10वी आणि 12वी, एक 5-10 दिवस इकडे तिकडे होतात. प्रायमरीच्या कमी आहेत 210, हे 220 230 चालतात. पुन्हा त्यांचे क्लासेस चालतात. नॉट नेसेसरी, काय गरज आहे तुम्हाला पुन्हा जायची? शेवटच्या रात्री झोप घ्यायची, शांतपणे निघायचं. फक्त त्याने पेन्सिल, पट्टी, खोड रबर आणि 2-3 पेन, जे काही ब्ल्यू पेनने वगैरे आपल्याला लिहायचे असेल ते तेवढे घेऊन जावं, बस. बाकी काहीच नेऊ नये सोबत. ह्या मताचं विद्यार्थ्यांसमवेत पालकांची सजगता ही फार महत्त्वाची. खरं म्हणजे आपण पाहतो परीक्षा 10वी 12वीच्या परीक्षा हा टर्निंग पॉईंट हा प्रघात ठरला आहे, आणि याच्यासाठी नैसर्गिकपणानं त्या विद्यार्थ्यावर पालकांचा दबाव असतो, सोसायटीचा सामाजिक दबाव असतो की, आणि त्या याच्यात मग विद्यार्थी अनेकदा रिसीट, हॉल तिकीट विसरतात, प्रेशर खाली येतात, नैराश्य हे सगळं येतं. एकंदर या काळात जे नैराश्य तयार होणं, विद्यार्थ्यांची मानसिकता जी म्हणजे सशक्त होण्याऐवजी ढासळत पण जाते, बऱ्याचदा असा अनुभव येतो. काय सांगाल आपण की सुरक्षित मानसिकता कशी असली? विद्यार्थ्यांची जी काही मानसिकता असते त्यामध्ये पालकांचा एक खूप मोठा रोल येतो. खरं तर पॅरेंट्सने रिलॅक्स असणं खूप महत्त्वाचं असतं ह्या काळामध्ये. पॅरेंट्स रिलॅक्स असतील, मुलं ते बघतात, नाही आपले पॅरेंट्स एवढे रिलॅक्स आहेत, आपल्यावर कुठल्याही प्रकारचं काही बर्डन नाही आहे, त्याप्रमाणे विद्यार्थी वागतात. आणि विद्यार्थ्यांना जसं सर म्हटले, एक 6 ते 7 तासाची झोप खूप मॅन्डेटरी असते. ती झोप जेव्हा पूर्ण होते तेव्हा आपण सकाळी फ्रेश असतो, फ्रेश माइंडने जातो. आणि जसं हे म्हटले की अर्धा तास आधी तरी आपण सेंटरला पोहोचलो पाहिजे, आणि जे काही प्रिपरेशन आपलं असेल ते आदल्या रात्रीच आपण करून ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला घाई होत नाही, आपण पॅनिक होत नाही, जी काही अँक्झायटी होते आपल्याला एक्झामच्या आधी ती होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठी पेरेंट्सने पण आणि स्टुडंट्सने पण अगदी काम माइंडने रिलॅक्स राहून आदल्या रात्री सगळं प्रिपरेशन करून एक झोप घेऊन सकाळी फ्रेशली उठून जे काही तुम्हाला 2-3 पॉईंट्स काही रिवाईज करायचे असतील, इम्पॉर्टंट टॉपिक्स, ते अर्ली मॉर्निंग उठून रिवाईज केलेलं फ्रेश माइंडने कधीही चांगलं. पण रात्री जागरण करून अभ्यास केलेलं हे कधीही, म्हणजे मी तरी सजेस्ट करत नाही ॲज अ डॉक्टर. हां, तब्येतीसाठी, आरोग्यासाठी ते घातक ठरतं. खरं म्हणजे हे झालं, पण आहार हा फार महत्त्वाचा असतो या काळात. साधारणपणे कोणता आहार विद्यार्थ्यांनी अशा कालावधीत, परीक्षा कालावधीत घेतला पाहिजे? अगदी सहज सात्विक आहार, डाळ भात, भाजी पोळी, सॅलड, या सगळ्या गोष्टींचा उपयोग. म्हणजे हे असं नाही की फक्त परीक्षेच्या कालावधीतच, आतले 2 महिन्यापासूनच आपण जंक फूड किंवा बाहेरचे काही कोल्ड्रिंक्स असतील, आईस्क्रीम असतील, हे बंद केलेलं तर फारच उत्तम. अगदी सात्विक, जो इझिली डायजेस्टेबल आहार असतो, नेहमी आपण घरी जो घेतो आईने बनवलेलं घरचं व्यवस्थित जेवण, ते करणं खूप उपयोगाचं आहे. म्हणजे जेही मुलाला जी आवडीची भाजी आहे, त्यांच्या आवडीचे पदार्थ आहे, ते घरातल्यांनी बनवून दिले, ते त्यांनी घेतले, खाल्ले आवडीने, तर ते जास्त त्यांचं एक माइंड फ्रेश राहतं, त्याने ते आवडून खातात, निरोगी राहतात. पोट भरलेलं असेल तर आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो अभ्यासावर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे. आहार जो आहे तो एक सिम्पल डाएट आपण जो म्हणतो तो त्यांनी घ्यावा. सर, खरं म्हणजे निरोगी असणं या काळात, आरोग्य सुदृढ असणं, परीक्षा काळात आणि दैनंदिन आयुष्यातही आरोग्य सुदृढ असणं हे फार महत्त्वाचं असतं. झोप ही जशी महत्त्वाची आहे तसं आपलं
शरीर नवचैतन्यमय असलं पाहिजे, उत्साहदायी असलं पाहिजे, फ्रेश असलं पाहिजे, तर आपलं कोणतंही काम सुरळीत होऊ शकतं. सर, बऱ्याचदा परीक्षाच्या ठिकाणचा हा अनुभव आहे की विद्यार्थी शेवटच्या क्षणापर्यंत नवनीत, गाईड, अपेक्षित वाचनाचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याचा किती लाभ होतो याचं आत्ता काही आपल्याकडे विश्लेषण सांगता येणार नाही, पण शेवटच्या क्षणापर्यंत वाचनाचा प्रयत्न होतो. आणि मग कसं पाहता येते? सर, मी पहिल्याने सांगतो तुम्हाला, 365 दिवसापैकी 220, 210 दिवस शाळा चालते आपली. प्रायमरीचा वेगळा रेशो आहे, सेकंडरीचा वेगळा आहे. आपण 200 दिवस धरू. अजून पोरगा 10 दिवस काहीतरी कुठेतरी गावाला, लग्नाला, याला त्याला गेला असेल, तो किमान 150-200 दिवस तर शाळेत राहतो ना. शाळेत शिकवलं जातं. आमचे गुरुजन खूप कष्ट घेतात, आमचं डिपार्टमेंट घेतं, आम्ही सगळेजण कष्ट घेतो. मी त्या आयुष्यातूनच गेलेलो आहे. फक्त काय आहे, पालकांचं काय होऊन जातं, पालकांचं जास्त प्रेशर होऊन जातो त्या पोराला. आणि परीक्षेच्या कालावधीत जास्त, अरे तुझी आता 8 दिवसावर परीक्षा आली, उठ रात्री 2 वाजता, उठ रात्री 4 वाजता, हेच चुकीचं आहे. त्याला त्याची 7-8 तास ती झोप आहे त्याच्या वयाच्या मानाने. आता 16 वर्षाचा पोरगा 10वीला असेल, 18 वर्षाचा पोरगा 12वीला असेल, अरे त्यांना झोप तर पाहिजे ना 7-8 वर्ष. आणि तो एवढे दिवस मग शाळेत गेलेला ना, 200 दिवस तो शाळेत गेलेला आहे, सगळं काय केलेलं आहे. तर मग तुम्ही प्रेशर का करतात? तुम्हाला, मला मान्य आहे, आता एक सेंटर आहे समजा XYZ, मी पुन्हा रिपीट तो मुद्दा का करतो आहे की तुम्ही त्या मुलाला तिथं सोडा आणि तुम्ही घरी जा. नाही तर असेल त्याचं तो नेहमी आधी जायचं ना, मग हां कशाला तुम्ही तिथं गर्दी करतायत? सेंटरच्या ठिकाणी आजूबाजूचे पालक, म्हणजे जर 200-350 विद्यार्थी कमीत कमी लागतात आपल्याला, तिथं जर तुमच्या 500 लोकांची गर्दी दिसेल तर लोकांकडे मेसेज चुकीचा जातो. आणि खरं म्हणजे शाळेमध्ये परीक्षा अगदी सुरळीत पडते. पोरांना फक्त त्यांनी त्यांच्या पद्धतीने जाऊ द्यायला पाहिजे. पालकांचं इन्व्हॉल्व तिथं अजिबात असायला नको, हे माझं परिमत आहे. आणि जसं त्या मॅडमांनी सांगितलं त्याप्रमाणे की तुम्ही त्यांना व्यवस्थित आहार द्या ना, सकाळी लवकर उठवा, त्याला अर्धा तास कसा आधी पोचेल त्याच्यावरती लक्ष कॉन्सन्ट्रेट करा, दुसरं काहीच नाही आहे. तो जर शाळेमध्ये रेग्युलर जातो आहे, 200 दिवस जो गेलेला आहे तो पोरगा, पहिलीपासून शिकून तो 10वीला आला आहे किंवा 12वीला, आता तुमची येईल एवढे दिवस शिकलाच आहे ना, मग तुम्ही आता का गर्दी करतात तिथं सेंटरवरती? आणि त्याच्यामुळे सगळी महाराष्ट्राची बदनामी होते. महाराष्ट्र बिहार होऊन चालला आहे आता, काहीच नाही आहे, बाहेरून काहीच होत नाही आहे. आमचे बिचारे शिक्षकांना इतका त्रास होतो या बाबतीमध्ये. काय कोणी चीफ कंडक्टर घ्यायला तयार होत नाही, बिल्डिंग कंडक्टर घ्यायला तयार. परीक्षा केंद्रावर जी अनावश्यक गर्दी होते, आपण विद्यार्थ्यांचं म्हटलोच, पण परीक्षा केंद्रावर अनावश्यक गर्दी होते, अनेकदा गैरप्रकार होतात, अनेकदा कारवाईला सामोरं जावं लागतं. बरं, परिस्थिती आता बदलत चालली, सामाजिक जी काही आहे ती बदलत चालली, वस्तुस्थिती आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. अशा काळात पर्यवेक्षण करणारे शिक्षक देखील एक भीतीचं वातावरण असतं, त्यांच्याही मनात भीती असते. आपण आत्ताच उल्लेख केला, केंद्र संचालक पण प्रचंड प्रेशर खाली असतात, प्रचंड प्रेशर खाली असतात. नाही म्हटलं तरी अनेकदा जबाबदार अधिकाऱ्यांवर पण बर्डन या सगळ्या जबाबदारीचं असतं. आपण कसं या सगळ्याकडे पाहता? हे बघा, वस्तुस्थिती अशी आहे, खरंच आहे तुम्ही जे म्हटले ना, काय करणार हो, ते लोक मारायला तयार होतात. माझ्या समोरच्या घटना आहेत. मला स्वतःला पण तो प्रसंग इंदिरा गार्डनजवळ झालेला धुळ्यामधल्या. मी जैनला शिक्षक असताना काय म्हणतो आपण, ते नापास झालेल्यांची बॅचच्या तिथं मला सोपून दिलं सुपरवायझर, नवीन तरुण एकदम. आणि जैनमध्ये म्हटल्यानंतर अशी मान पण फिरवायची कोणाची हिंमत नाही, सगळे झाले. मला शेवटी लोकांनी एका गाडीवर बसवलं, मला मध्ये बसवलं, मला घरापर्यंत सोडलं. माझं लग्न पण नव्हतं त्यावेळेस झालेलं. त्याच्यानंतर मी कुठे गेलो, असं नाही आहे, पोरांचं मानसिकता खराब व्हायला नको पाहिजे. पण ही वस्तू ते पालक आता लगेच, आता अनेक सेंटरला मी फेस केलेलं आहे. म्हणजे आता नाव मुद्दाम घेते, मी नाव सांगू शकतो. धुळे जिल्ह्यातले, नंदुरबार जिल्ह्यातले सगळ्या सेंटरचं मी 1996 पासून तर 2022पर्यंत एकही सेंटर असं नाही की मी त्याला भेट दिली नाही आहे. सगळ्यांचा इतिहास जन्मकुंडली मला माहिती आहे. पण शिक्षक काय करतील? शिक्षक जर कधी स्ट्रिक्ट केलं, बिल्डिंग कंडक्टर, मग काय होतं, बिल्डिंग कंडक्टर, चीफ कंडक्टर, मग ते त्यांच्या पद्धतीने नेमतात. संस्था चालक, अनेक गोष्टी आहेत. आता मी त्याच्यावरती बोलणार नाही, कारण मी डिपार्टमेंटमध्ये काम केलं आहे. मी शिक्षण विभागाचा एक जबाबदार अधिकारी होतो. मी सगळ्या प्रकारची कामं केलेली आहेत. पेपर तपासण्यापासून, परीक्षा घेण्यापासून, कस्टडियनपासून सगळे केलेलं आहे. पण लोकांवरती मला काय म्हणायचे, काय गरज आहे तुम्हाला? RT ॲक्ट काय म्हणतो आहे तुमचा? RT ॲक्ट 2011 म्हणतो आहे, ठीक आहे. पहिली ते 5वी 6वी ते 8वी नापास नाही कोणाला करायचं. त्याच्यावरती तर मी सगळं, माझं धुळे जिल्ह्यामध्ये माझं सगळं झालेलं आहे. रिटायर झाल्यामुळे मी थोडीशी डेअरिंग करतो आहे बोलायची, बरं का तुमच्यासमोर. हां, सगळ्यांसमोर मी केलेलं आहे याचं.
हे काही चुकीचं नाही आहे. तो ॲक्ट मला चांगला माहिती आहे. अरे पोरं शिकतायत त्यांना शिकू द्या ना. पालकांनी काय इन्व्हॉल्व व्हावं. काय इतर शाळेत समजा एखादं XYZ सेंटर आहे, तिथं समजा 5 शाळा तुमच्या जमलेल्या असतील, का त्या सरांचं इतरांचं गरज आहे तिथे यायची. काय यालाच द्या म्हणून म्हणायचं. डिपार्टमेंटने करायचं, ज्याला द्यायचं जो काही आहे, आणि बाहेर सगळं बंद. आता पोलीस डिपार्टमेंट काय तुमच्याकडे एवढ्या सेंटर. आता धुळे जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो 10-12 म्हणजे नुसतं 12वीचे म्हटले तरी 50 ते 60 सेंटर आहेत. 10वीचे म्हटले तरी 90 ते 100 सेंटर आहेत. कारण मी जिल्ह्यालाही काम केलं आहे म्हणून मी आकडेवारी 10वीस इकडे तिकडे होईल. तुम्ही मला आधी बोलले असतं तर मी ते पण काढून दिले असतं किती आहेत असं सांगायचं. कुठं कुठं लक्ष देईल. हां, महसूल विभाग आहे, आदरणीय कलेक्टर साहेब आहेत, आदरणीय CO साहेब आहेत, सगळेजण, पण कुठं कुठं लक्ष देतील. हे इथून तिथे गेले, तिथून तिथे गेले, लगेच ते फेकतात. अहो कापे आमच्या डोक्यावरती पडतात. वाय शुड इट. याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे. सर, खरं म्हणजे कॉफीमुक्त परीक्षा अभियान आपण राबवतो, भयमुक्त परीक्षा अभियान आपण राबवतोय. अर्थात ती गरज निर्माण झाली म्हणून ते राबवलं जातं आहे. म्हणजे मात्र हे परीक्षेच्या लगतच्या कालावधीत हे सगळं राबवलं जातं स्वाभाविकपणानं. तर हे सुरुवातीपासूनच म्हणजे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासूनच जर याच्यात सातत्य असलं तर कदाचित अधिक सकारात्मकता विकसित होऊ शकते. खरं म्हणजे मॅडम, जसं आपण विद्यार्थ्यांचं म्हणतो, जर त्याच्यात पालकांची भूमिका महत्त्वाची, तसं अनेकदा आत्ता म्हटल्याप्रमाणे शिक्षक, पुन्हा केंद्र संचालक, परीक्षेसाठी नियुक्त असलेला स्टाफ पण हा सगळा बऱ्याच वेळा म्हणजे सर्व सरसकट नाही, अपवाद निश्चित असतात, भीतीच्या छायेखाली असत असतात किंवा दिनचर्या ही सगळी बदलवून घ्यावी लागते ह्या काळात सुस्थितीत राहण्यासाठी. काय सांगाल आपण, कशी दिनचर्या परीक्षक आम्ही नियुक्त केंद्र संचालक असतील, पर्यवेक्षक असतील यांची असणं अपेक्षित आहे? दिनचर्या म्हणजे कदाचित काहींना खूप अर्ली मॉर्निंग शिफ्टमध्ये यावं लागतं आहे, सकाळी 5:30ला तिथं हजर राहावं लागतं आहे, रात्रीपर्यंत कदाचित बऱ्याचदा तिथं थांबावं लागतं. तर मग त्यात बऱ्याचशा फिजिकल मेंटल गोष्टी आपण ज्या म्हणतो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यात बदल होत असतो. पण या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक हायड्रेशन. परीक्षा आपल्या नेहमी उन्हाळ्यामध्ये असतात, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये या एक्झाम्स ज्या आहेत त्या असतात. त्यात वेल हायड्रेटेड असणं, भरपूर पाणी पिणं आणि काही का असेना पण एक जेवणाची वेळ न चुकू देणं, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, जेवणाचा भाग. आणि प्रत्येक म्हणजे जरी एक लेडीज एम्प्लॉई असू दे, मेल एम्प्लॉई असू दे, कोणी का असेल, प्रत्येकाची एक व्यवस्थित व्यवस्था तिथे असली पाहिजे. थोडे त्यांना शॉर्ट ब्रेक घेता आले पाहिजे, जेवणासाठी म्हणा, अगदी पाणी पिण्यासाठी म्हणा, थोडं फ्रेशन अप होण्यासाठी, किंवा अगदी जर तुम्हाला अगदी 12-12 तास ड्युटी करायची आहे तर एक 15 ते 20 मिनिट आपण आपल्या एम्प्लॉईजला देऊ शकतो ना रेस्ट घेण्यासाठी, थोडं थांबण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे जी काही यंत्रणा आहे त्यांनी याच्यावर पण फोकस केला पाहिजे. फक्त विद्यार्थी, पालक, बट खरी टीम तर ही आहे ना, सगळे ऑर्गनायझर जे आहे, काम करणारे जे आहेत, यांच्याकडे पण थोडं यांच्या हेल्थकडेही लक्ष देणं. काही सिनियर टीचर्स असतात किंवा ऑफिसर्स असतात, कोणाला BPचा त्रास असतो, डायबिटीसचा त्रास असतो, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यांच्या आहाराची वेळ, त्यांच्या मेडिसिन कधी कोणाला कसं घ्यायचं आहे, त्यानुसार प्रत्येकाला तेवढी फ्लेक्झिबिलिटी पाहिजे किंवा तेवढी एक्स्ट्रा आपल्याकडे मॅन पॉवर पाहिजे की नाही, हा एम्प्लॉईला आपण थोडा ब्रेक दिला तर त्यावेळेत दुसरं कोणीतरी आपल्याकडे पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रॉपर मॅनेज झाल्या तर हे जास्त चांगलं राहील असं माझं मत आहे. खरं म्हणजे निकोप वातावरणात ही परीक्षा पार पडावी यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करत असतं. प्रशासनातले घटक परिस्थितीनुसार बदल स्वीकारत असतं स्वाभाविकपणानं. मात्र ही परीक्षा ही कुणा एकाची जबाबदारी नाही. विद्यार्थ्यांचं भवितव्य, विद्यार्थी हा देशाचं भवितव्य हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उत्तम रीतीने घडावं, पर्यायानं आपल्या देशाचं भवितव्य घडत असतं. म्हणून पालक असतील, शिक्षक असतील, समाजातले सर्व जबाबदार घटक असतील, यांनी मला वाटतं थोडी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. एक जबाबदारीचं भान प्रत्येकानं नागरिक म्हणून ठेवणं गरजेचं आहे. खरं म्हणजे सर, आपण परीक्षेच्या कालावधीत येणारं प्रेशर वगैरे हे सगळं आता पाहिलं, पण बऱ्याचदा सकारात्मक बाबी पण आहेत. एकदम सुरळीतपणे परीक्षा चालते, व्यवस्थित चालते. अनेकदा चुकीच्या सेंटर्समुळे, चुकीच्या कारवाईंमुळे भरडले जातात लोक. बऱ्याचदा कॉपी केसेस होणं वगैरे, त्यात सगळा शिक्षक वर्ग एका बाजूला म्हणजे टार्गेट व्हायला लागतो. अशी सगळी परिस्थिती पण होत असते. आपण काय सकारात्मकता सांगाल? आता ते डॉक्टर ऋषीने सांगितलं तुम्हाला. माझं म्हणणं एकच आहे, शिक्षक कुठेही चुकत नाही, केंद्र संचालक चुकत नाही, बिल्डिंग कंडक्टर चुकत नाही, या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. हो.
फक्त एकच आहे, पालकांचं इन्व्हॉल्वमेंट सकारात्मक असलं पाहिजे. नाही, ते नाही यायलाच नको त्या सेंटरच्या आजूबाजूला. पोराला तुम्ही घेतला सोडा, ठीक आहे, जावं लागतं सोडायला, काही हरकत नाही ना, तुम्ही जा तिथपर्यंत. त्यांना तिथपर्यंत बाहेरून कुठेतरी 10-20 किलोमीटरहून येणारे असतात, तो भाग नाही आहे. पण हे जे बाकी जे असतात ना ते प्रेशर, तुम्ही जे म्हटलं त्याप्रमाणे ते प्रेशर असायलाच नको पाहिजे. मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर लिहितात. फक्त या बाहेरच्या गडबडीमुळे हे जे असतं ना गर्दी बाहेरची, ती कुठेतरी थांबली पाहिजे. आम्ही खूप प्रयत्न करतो. माझे अक्षरशः बूट फाटून गेलेले ते फिरून फिरून सगळे करत असताना परीक्षा केंद्राच्या कालावधीमध्ये. आणि 3 तास 4 तास थांबणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. जर तुमचं 11 ते 2 पेपर असेल ना, 10ला जावं लागतं. आमच्यासमोर पेपर फोडला जातो, आमच्यासमोर सगळं पॅकिंग करून म्हणजे 5 तास थांबावं लागतं. त्यावेळेस तर आम्हाला पाणी पण प्यायला वेळ नाही भेटत. आणि 1 नाही 2 माणूस राहील ना, कशाला डिपार्टमेंट पाहिजे हो? त्या शाळेने त्या सेंटरने त्याचा विचार केला पाहिजे. पालकांनी या चुकीच्या गोष्टीमध्ये, आणि हे पालकांमुळेच घडतंय म्हणून मी सांगतो तुम्हाला, अजूनही मी सांगतो, मी सॉरी म्हणतो, मी म्हणजे माफी मागतो मी पालकांची. पण पालकांनी फक्त त्याला सोडावं आणि घ्यायला जावं. नॉट नेसेसरी टू तिथं थांबणं त्यांना गरजेचं नाही आहे, अजिबात गरजेचं नाही आहे. मी माझ्या कधीच पोरांसाठी गेलो नाही आहे. फक्त पहिल्या दिवशी फक्त, म्हणजे हे मी माझं उदाहरण का देतो आहे की माझ्या घरामध्ये पण एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक ॲग्रिकल्चरचं पोरगा आहे. पण कधीच असं केलं नाही आहे. मी पण चांगल्या रेप्युटेशनमधून गेलो आहे. मी सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे एज्युकेशनचं, ऑल ओव्हर महाराष्ट्राने ऑल ओव्हर इंडियामध्ये काम केलेलं आहे. आपल्याकडे एज्युकेशन पॉलिसी, एज्युकेशन सिस्टम अतिशय उत्तम आहे, सगळं करतात. पण का एवढी इतरांची एनर्जी जावी? का महसूल विभाग, का सगळं एज्युकेशन डिपार्टमेंट? ठीक आहे, एज्युकेशन डिपार्टमेंटची प्राईम लोकेशन आहे, ते प्रायोरिटी, त्यांना ते करावं. पण इतर डिपार्टमेंट पण, मग त्याच्यात इतरांची कामं पण खोडून जातात. मग परीक्षा आपण आपली चांगली घेतली गेली पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटला किती त्रास होतो, ते बिचारे होमगार्ड वगैरे कुठेतरी येतात, 2-3 लोक असतात, 1000 लोकांचा मामला, ते काय करतील? ते त्यांचे पण चूक नाही ना. 1-4 महिने कळलं की जावं, पोरांनी मस्तपैकी त्यांचं काही 2 घास खाऊन जावं. मी पण परीक्षा दिली, आपल्याला जेवण जात नाही, पण जे काही 2 घास खायचे, गाडी नसेल काय असेल कोणी सोडेल, आपण तिथपर्यंत पोहोचायचं, परीक्षेला जायचं, आपले पेन्सिल, रबर, हॉल तिकीट, ते हॉल तिकीट, ते सगळं काही. आणि शिक्षक सगळं समजवतात. मी आता माझ्याकडे होता पेपर, मी राहून गेला. मी तुम्हाला सांगतो ते कसं, इकडचा समास, नंतर समजा एखाद्या, समजा क्वेश्चन नंबर 3, 5 प्रश्न आहेत, 5 प्रश्नामधले एनी 3 लिहायचं असेल, ठीक आहे, एनी 3 लिहायचे, ते 3च लिहा ना. पहिल्याने विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका वाचावी, फार महत्त्वाचं. आणि 5 प्रश्नांमधून समजा 3च लिहायचे आहेत ना, पहिले 3 जे आपल्याला येतात ते लिहावं. नंतर तुम्हाला वेळ भेटला तुम्ही नंतर करा ना, वाय नॉट. आणि नंतर काय, काही वेळा काय होतं, एका वाक्यात उत्तरं येतात, जोड्या जुळवा येतात, सगळं मराठी इंग्लिशमध्ये सगळीकडे, किंवा ग्रामरचं असेल, त्याला पण विचार केला गेला पाहिजे ना, की तुम्हाला जर एका वाक्यात उत्तर येतं, ठीक आहे, एकाचं 2 वाक्य जातील. पण जिथं तुम्हाला निबंध लिहायचं, एसे लिहायचं आहे, त्याला निबंध म्हणजे ज्याला बंधन नाही, ते तुम्ही त्याच्यावरती 10 पानं लिहू शकतात. कुठलाही, माझी आई, माझी शाळा, माझा बाबा, माझं गाव, व्हॉट एव्हर मे बी इश्यू. पण आपल्याला माहिती आहे ना की हा 300 शब्दात 350 शब्दात लिहायचे, तुम्ही फार झालं 400 शब्दात लिहा. पहिल्याने आपलं त्या विद्यार्थ्यांनी, आणि मग ही मानसिकता तयार करण्यासाठी त्यांना किमान 6 महिन्यापूर्वी हे आपलं झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे मग तो विषय जो आहे ना, म्हणजे माझा सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या विद्यार्थ्याला तेव्हा कळेल की निबंध लिहायचं आहे, याला 10 मार्क आहेत, 300 शब्द लिहायचे आहेत, 20 ओळी लिहायचे आहेत, 4 मार्काचा प्रश्न आहे. टाईम मॅनेजमेंट म्हणून पहिल्याने विद्यार्थ्याला जेव्हा, आणि आता तर सिस्टम इतकी सुंदर झाली आहे आमची एज्युकेशन डिपार्टमेंटची. मी एज्युकेशन डिपार्टमेंटचं नाव काय घेतो आहे, माझे 34 वर्ष त्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत, मी सगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे. तुम्हाला सांगितलं ना मी, म्हणजे अगदी ब्लॉक सुपरवायझरपासून तर सगळंच काम केलं, पेपर तपासणं, सगळं. वेळेचं व्यवस्थापन म्हणजे जेव्हा त्या मुलाला 15 मिनिटापूर्वी उत्तरपत्रिका भेटून जाते, त्याने त्याचं नाव, नंबर काय आहे ते उत्तरपत्रिकेवरती सगळं लिहावं. आणि ते कुठं असतं, ते आपलं जे त्यांना हॉल तिकीट भेटलेलं असतं त्याच्यावरतच. काही वेळा विद्यार्थी तो नंबर इंग्रजीमध्ये लिहिताना चुकून टाकतात. समजा माझा 2105 आहे, D0 2105, पण पुन्हा तो याच्यात पण लिहावा लागतो आपल्याला, बरोबर, वर्ड्समध्ये. मग तो लिहिताना पण तिथं पोरं चूक करतात, तिथं सगळं असतं. काही वेळा विद्यार्थी ते पण आणत नाही. दुसरी गोष्ट, ते लिहिलं गेल्यानंतर प्रश्नपत्रिका भेटली तुम्हाला, प्रश्नपत्रिकासुद्धा आता इतकी चांगली व्यवस्था केली विद्यार्थ्यांच्या याच्यासाठी शासनाने. मी खरंच शासनाचा आभार मानतो. आमच्या वेळेस असं नव्हतं, खरंच आभार मानतो मी की ही जी व्यवस्था केली ना त्यांनी,
की एक 5-10 मिनटं आधी विद्यार्थ्याला भेटलं का त्याने ती प्रश्नपत्रिका वाचावी ना, आणि प्रश्नपत्रिकेवरती त्याचा स्वतःचा जो नंबर आहे परीक्षेचा नंबर तो टाकावा. कारण कॉपी केस जी होते ना ते ह्या चुकीच्यामुळेच आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आता मी शाळेचं नाव नाही अजूनही घेत नाही मी. काही नाही, जर स्क्वॉड आला असं म्हणतात, तिकडनं लगेच गर्दी येते, हा असेल लगेच तिकडे फेकतो, तो तिकडे फेकतो. 15 मिनिटं ज्याच्या जवळती कॉपी सापडली त्याच्यावरती ते जबाबदार होतात. दॅट इज नॉट रिझन. आता आम्ही पण गेलो, आम्ही काय म्हणणार, तुझ्याजवळ सापडली कॉपी तूच जबाबदार आहे, आणि सगळे झेरॉक्स वगैरे. मग हे चुकीचं आहे ना कुठेतरी. मग आणि 15-20 नाही, अर्धा तास त्या पोरांचा जातो. 3 तासाच्या पेपरमध्ये त्या मुलाचा अर्धा तास स्क्वॉड आलं म्हणून जातं. काय लिहिल तो? खरं आहे. म्हणजे जिल्ह्यातल्या काही सेंटर्सवर अशी परिस्थिती असते की अनावश्यक परीक्षा केंद्राबाहेर पालकांची असेल, इतर हुल्लडबाजांची असेल, ती जर गर्दी झाली तर स्वाभाविकपणानं तिचं चुकीचं प्रदर्शन दिसतं. भरारी पथक असेल, अधिकारी आले त्यावेळी चुकीचं प्रदर्शन दिसतं, आणि मग त्या वातावरणात स्क्वॉड आले म्हणून जे शाळेत वातावरण परीक्षा केंद्रावर तयार केलं जातं, बऱ्याचदा तिथे काही काळ विद्यार्थी डिस्टर्ब होत असतात. खरं म्हणजे या काळात विद्यार्थ्यांची मानसिकता ही सुस्थितीत असणं हे फार गरजेचं आहे. आणि खरं आता आपण सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं, खरं म्हणजे हे शाळांमध्ये हे मार्गदर्शन यापूर्वीपासून करत आलेले आहेत. शिक्षक असेल, विषय शिक्षक असेल, पेपर कसा लिहावा यापासून सगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन तसं ते करत येत असतात. मात्र पालकांचा किंवा इतर सोसायटीचा, समाजाचा जो काही प्रेशर असतो त्याच्यात विद्यार्थी अनेकदा त्याची मानसिकता विचलित होते आणि तो अडचणीत येतो. खरं म्हणजे परीक्षेला जाताना आपलं हॉल तिकीट असलं पाहिजे, आपल्यासोबत ओळखपत्र असलं पाहिजे, परीक्षेसाठी आवश्यक जी सामुग्री आहे, पेन, पेन्सिल, हे विद्यार्थ्यांनी न चुकता सोबत घेतलं पाहिजे. आणि आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार आपला आहार हा उत्तम असला पाहिजे. किमान झोप ही फार महत्त्वाची बाब आहे. विद्यार्थ्यांची किमान 6-7 तास, 8 तास जी झोप आहे ती झाली पाहिजे, आणि विद्यार्थ्यांचा मूड चांगला असला पाहिजे. अर्थात या सगळ्या याच्यात पालकांची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे. पालकांनीही अनावश्यक प्रेशर विद्यार्थ्यावर आणू नये, म्हणजे तणावमुक्त वातावरणात, भयमुक्त वातावरणात ही परीक्षा पार पडू शकते. आणि आपल्याला म्हणायचं तेच आहे की चला निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाऊया. निर्भय विद्यार्थी असला तर तो मला वाटतं सुस्थितीत उत्तम पेपर लिहू शकतो, चांगल्या मानसिकतेने पेपर लिहू शकतो. मात्र यासाठी पालक असेल, शिक्षक असेल, परीक्षेशी संबंधित असलेल्या सर्व घटकांनी सजगता बाळगणं ही फार महत्त्वाची आहे. कारण म्हणजे आत्ता आपण या मान्यवरांशी संवाद साधला, पुढच्या भागात देखील आपण परीक्षेशी संबंधित असलेल्या जबाबदार घटकांशी संवाद साधणार आहोत. तुर्तास तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.